बाय 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 जापान झाला गो बाई कमरेला गवत लागले गे बाय आता कसं करू हे गवत कवा काढू मी एकटी गो बाई ह्या नवऱ्याचं का तोंड बिन शिवलं होतं का जापान झालता का ह्यांचा गवत लय झाले बिले काढ 4 बाया घेऊन बिऊन रोज येता की रोज येता बागत इथं चक्कर मारून इथं वर्ष म्हणून रोज येतात पण एका दिवशी म्हणलं नाही बिचारा आज गवत गवत गवबर झाले म्हणून. अगं काय झालंय ग तुला काय या गो या माझा रागू आला गो बाई या तुमच्या कुत्र बित्र वळून टाकती. अगं तुझ्या तोंडाला दाबणार शिव बिव काय माझ्या तोंडाला दाबण्या शिवाय तुम्ही रोज येता घेत बागत 4-5 तर केला काय म्हणतील शेती पडक पाडली का काय केली म्हणतील अव मी हाय म्हणून तर परपंच ना तर तुमचा परपंच सुद्धा झाला नसता बाकी कुठून लावला असता परपंच तुम्ही. अगं तुला काय कळतं काय काय अगं काय म्हणणं तुझं काय मला अहो सांग. हे किती गवत झाले ह्याच्यावरच्या आया सगळे वर जाते त्या औषध माराय बिरायच्या ह्याच्यावर काय हाय का नाही द्या अगं टेम्परेचर 48 वर गेलं की ह्याच्यावर आता मारत का नसते. तुम्हाला उन्हानं टळ पडायला लागली का तुमची. अगं हे फुटे केवढे त्या मारत नसते त्या. अगं तू ऐकत जरा तुझं तोंड दाबणार शिवा मला तर वाटतंय बघ. अहो हे सगळ्या भाजीवरच्या आळ्या का नाही सगळ्या पाक वर चालले ते बी वर आळ्या झाले त्या पाक काय त्याला दोरे बिरे बांधते त्या वर जायला अजून किती आहे की खाली जागा का कंबरेला लागलं उभार बरोबर कंबरेला लागते का गवा ते. मग काय राहिलं का ह्यात नाही जिमे सुद्धा दिसत नाही इतकं गवत झालंय. अगं आज टेम्परेचर आहे मारत नसते त्या औषध. अगं ह्याला शॉक बसतो बारक्या फुटे त्या केवढे त्या अजून थांब घे जरा शिळोपा लागू दे जरा असं कालवा करून कुठे मेळ लागत असतो होय ग. असं आहे होय. अव मी हाय म्हणून तर शेती आहे ना तर काय खरं नाही तुमचं माहित आहे का. कवा आली बघत ग. अव मी 8 दिवस आले नाही व तर ही असं झालं इगिन वाढले गावभर. अगं अजून मग 15 दिवसांनी यायचं. अव आता काय काम नाही म्हणून आली नव्हती व तुम्ही रोज चक्र मारताय की तुम्हाला कळलं नाही का म्हणायचं मग औषध मारत नाही तर म्हणायचं 4 बाय घेऊन खुरप बाय तेवढं. अगं कुठल्या बाया सांगते कुठल्या बाया सांगते? कुठल्या पगार देते अगं. अव माणसं काय म्हणतील हे रानाला मालक बिलक हाय का नाही. अगं ही गवत म्हणजे पाणी जास्त झालं ती घेत असते गावात ग असं औषध नसतं. सोडलं सगळं पाक जापान ते गवतच खायला लागले. तू अजून 15 दिवस येऊ नको पैसा तिथे. सगळा पाक ह्यालाच ओतायचा औषधाला गवत सगळं पाक खाऊन टाकतंय ती औषध. तू 15 दिवस बागत येऊ नको माझ मी बघतो तू बॉम्बला जरा बंद कर ग जरा. मी बोंबलते म्हणून तर तुमचा परपंच आहे व. नाही इसकुटून टाकतो उद्यापासून. हा कसं जरा आहे ना माझ्या गळ्यात बांधला असला धोंडा कोणाच ठाऊक आता धोंडा महिना बी लागलाय धोंडाच बांधला माझ्या गळ्यात. शांत बसते का तू जरा. बिन लग्नाचा असा ठेवला असता तर बरं झालं असतं. अगं गप की आता अगं माणसं बघा लागली सगळी तोंडा बघू त्या माणसाला बी कळावं की किती शेतकरी शेती करतोय चांगला.